रायगडमध्ये ध्वजारोहणाचा मान अदिती तटकरेंना आता मिळालेला आहे। प्रजासत्ताक दिनी अदिती तटकरे ध्वजारोहण करणारे। तटकरे शिवसेनेवर वरचढ ठरल्याची आता यानंतर जोरदार चर्चा सुद्धा होतीये। प्रजासत्ताक दिनी अदिती तटकरे या रायगडमध्ये ध्वजारोहण करणार असल्याचं बातमी आता समोर आलेली आहे। रायगडमध्ये ध्वजारोहणाचा मान अदिती तटकरे यांना मिळालेला आहे। या सगळ्या संदर्भात आम्ही अदिती तटकरे यांच्याशी देखील दूरध्वनीवरून काही वेळापूर्वी संवाद साधलेला होता। ऐकूया। एक गोष्ट आहे की मंत्रिमंडळामध्ये तसं पाहायला गेलं तर आम्ही टोटल 29 मंत्री आहोत, म्हणजे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री सोडून 26 जण आहोत आणि जिल्हे आपले 36 आहेत। त्याच्यामुळे कुठे ना कुठल्या जिल्ह्यामध्ये तर तो मान आपल्याला मिळतच असतो। आज रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत साहेब आहेत आणि ते रत्नागिरी म्हणजे त्यांचा जो जिल्हा आहे तिथं ते ध्वजारोहण करत आहेत आणि मला रायगड जिल्ह्यामध्ये संधी मिळते। त्याच्यामुळे याच्याकडे कुठल्याही पालकमंत्री पदाचं किंवा या दृष्टिकोनातून बघण्यापेक्षा मंत्री म्हणून कोण ना कोण तिथं ध्वजारोहण करणारच होतं, पण त्या निमित्ताने संधी मिळणं हे कुठल्याही लोकप्रतिनिधीसाठी महत्त्वाचं असतं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।